नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। नवमभागस्य 22 कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। महादरवाजाची नौबत चढली आणि राजे रायगडी आल्याचे साऱ्या गडाला समजले। राजांची पालखी होळी चौकात आली। राजे पाय उतार झाले। मोरोपंत अनाजी राजांच्या स्वागताला हजर होते। राजांची नजर सर्वांवरून फिरली, पण युवराज संभाजी अथवा राजाराम त्यांच्या नजरेस आले नाहीत। अनाजी, युवराज कोठे आहेत? गडावर आहेत ना? जी, आपल्या महाली असतील। राजांनी शिरकाईचे दर्शन घेतले आणि सर्वांसह बोलत ते नगारखान्यापाशी आले। नगारखान्यावर भगवा ध्वज फडफडत होता। राजांनी त्याला वंदन केले। नगारखान्याच्या भव्य कमानीत पाऊल ठेवताच नगारखान्याची नौबत निनादली। राजांच्या बरोबर रघुनाथ पंत चालत होते। गडाचे वैभव पाहून ते धक्क झाले। सर्व मंडळींना सदरेवर सोडून राजे आपल्या महाली आले। राजांच्या महालात धुपाचा वास दरवळत होता। राजे महालात आले तेव्हा पुतळाबाई महालात वाट पाहत होत्या। राजांनी आपला टोप पुतळाबाईंच्या हाती दिला। राजांनी दुशेला तलवार उतरली, तीही पुतळाबाईंच्या हाती दिली। राजे बैठकीवर बसले। तब्येत कशी आहे? छान आहे। दैवयोगानं आम्ही बचावलो, शंभूबाळांनी सांगितलं तेव्हा कळलं. का? त्याआधी आमचं कुशल आम्ही गडावर कळवलं होतं, तुम्हाला सांगितलं नाही? पुतळाबाईंनी नकारार्थी मान हलवली। राजांनी विचारले, आणि थोरल्या राणीसाहेब कुठं आहेत? महाली असतील, आणि राजाराम तेही तिथंच असतील। युवराज, ते आपल्या महाली असावेत। राजांच्याकडे पाहण्याचा धीर पुतळाबाईंना झाला नाही। राजांनी परत विचारले, थोरल्या राणीसाहेबांची प्रकृती ठीक आहे ना? असावी, पण मला माहीत नाही। पुतळा असावी असतील ही भाषा कुठली? एका स्थळी राहून तुम्हाला युवराजांचा पत्ता नाही, राणीसाहेबांची बातमी नाही, त्या बोलत नाहीत। छान। 6-7 महिन्यांनी आम्ही गडावर येतो, आमच्या सामोरे युवराज नाहीत, साऱ्यांचा बहिष्कार दिसतो। पुतळाबाई काही बोलल्या नाहीत। राजांची नजर दरवाजाशी गेली। येसूबाई तिथे उभ्या होत्या। राजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली। ते आनंदाने म्हणाले, येसू, आत ये ना। का, तूही आमच्यावर रागवलीस? येसूबाई आत आल्या। त्यांनी राजांना त्रिवार नमस्कार केला। येसूबाई उठल्या। त्यांनी डोळ्यांना पदर लावताच राजे घाबरे झाले। येसूच्या पाठीवर हात ठेवीत त्यांनी विचारले, येसू, काय झालं बाळ? येसूबाईंनी मान वर केली। त्या म्हणाल्या, आबासाहेब, आपल्याला पाहिलं आणि रडू आलं। राजे हसत म्हणाले, छान। आम्हाला पाहून लोक भीतात, क्वचित आनंदित होतात, पण आम्हाला पाहताच रडू येणारी तूच आहेस। राणीसाहेब, आम्ही आजारी होतो ना, तेव्हा अनेक वेळा ही पोर स्वप्नात यायची। हो, येसूबाई म्हणाल्या, एवढे आजारी पडलात, पण आम्हाला बोलावलं नाहीत। आम्ही आजारी, आम्ही कसं बोलावणार? तुम्ही यायचं होतं। राजे बोलून गेले। पुतळाबाईंनी चमकून राजांच्याकडे पाहिलं। पुतळाबाईंच्या चेहऱ्यावरील वेदना पाहताच राजे गडबडीने म्हणाले, आम्ही थट्टा केली। आता मात्र वाटतं की आजारात तुम्हा सर्वांना बोलवून घेतलं असतं तर फार बरं झालं असतं। चला, आजचा एकंदर दिवस भारी कठीण दिसतो। आम्ही 7 महालाकडे जाणार आहोत, तुम्ही येणार? दोघींनीही माना खाली घातल्या। राजांनी निश्वास टाकला। ते महालाबाहेर गेले। राजे 7 महालात आले। राजांनी सोयराबाईंच्या महाली प्रवेश केला। महालाच्या प्रथम द्वारीच राजाराम उभे होते। राजाराम पुढे झाले। त्यांनी राजांचे पाय शिवले। राजारामांना जवळ घेत राजांनी विचारले, बाळराजे, आम्ही गडावर आलो आणि तुम्ही सामोरे आला नाही? राजाराम क्षणभर बिचकले। त्यांनी एकदम मागे वळून महालात पाहिले। खालच्या मानेने ते म्हणाले, आबासाहेब, आपण आल्याचं आम्हाला कळलं नाही। राजांनी राजारामांना उचलून घेतले। हसत ते म्हणाले, हे मात्र खोटं। आम्ही गडावर चुपचाप यायला का तुमचे दादा महाराज आहोत? आम्ही यायचे झालो तर 4 नौबती झडतात, साऱ्या गडाला कळतं। बाळराजे, इकडे पहा। राजारामांनी राजांच्या नजरेला नजर दिली। बाळराजे, खोटं कधी बोलत जाऊ नका, मग कोणीही सांगो, खोटेपणा जीवनात कधीही उपयोगी पडत नाही, हे लक्षात ठेवा। राजारामांसह राजे आत गेले। महालात सोयराबाई उभ्या होत्या। राजारामांना खाली सोडित राजे म्हणाले, आम्ही आलो, पण तुमचं दर्शन घडलं नाही, त्यामुळं आम्हाला इकडं यावं लागलं। आमचं नशीब मोठं, निदान बाळराजांना तरी पाठवायचं होतं। त्यांच्या दर्शनानं आणखीन कोणते शकून घडले असते, कोण सांगणार? काय बोलता हे? त्याखेरीज का त्यांना दरवाजे बंद झाले? कुणाचे? शंभूराजांनी बाळराजांना महालात यायला मनाई केली आहे। होय बाळराजे?
राजाराम म्हणाले, होय आबासाहेब, दादा महाराजांनी आम्हाला महालात येऊ नका म्हणून सांगितलं. राजे व्यथित झाले. स्वतःला सावरीत ते राजारामांना म्हणाले, बाळराजे, आजारातून उठल्यापासून शोष पडतो, जरा पाणी आणता. राजाराम आत धावले. राजे महाली उभे होते, पण सोयराबाईंनी त्यांना बसा म्हटले नाही की त्या काही बोलल्या नाहीत. राजांनाही काय बोलावे हे सुचत नव्हते. राजाराम महालात आले. पाठोपाठ दासी चांदीचा तांब्या पेला घेऊन आली. तिने पाणी ओतून दिले. राजारामांनी तो पेला हाती घेतला. राजाराम राजांच्याकडे जात होते. राजांनी पेला हाती घेतला आणि सोयराबाई एकदम म्हणाल्या, पाणी न घ्यावं, कारण राजांचा हात एकदम थबकला. कुणास माहीत पाणी कसलं असेल ते. राजांची मुद्रा क्षणात बदलली. आपला क्रोध आवरीत राजे म्हणाले, राणीसाहेब, जबान अदबीनं वापरीत चला. या उपर आम्ही तुमच्या महाली येणार नाही. त्याला जगदंब साक्ष आहे, आम्ही येतो. राजांचा हातचा पेला गळून पडला. आपल्या बोलण्याचा एवढा भयंकर परिणाम होईल याची कल्पना नसलेल्या सोयराबाई जागच्या जागी खिळून राहिल्या. राजे निघून गेले. घाबरलेले राजाराम सोयराबाईंना बिलगले. त्यांनी हाक मारली, आईसाहेब. त्या हाकेने सोयराबाई भानावर आल्या. राजारामांना उराशी कवटाळून त्या रडू लागल्या. अधुना नवम भागस्य त्रयोविंशतिः कथा एषा. राजे महाली आले तेव्हा संभाजीराजे महालात उभे होते. त्यांनी पुढे होऊन राजांचे पाय शिवले. राजांनी विचारले, युवराज कुठं होता? महाली. आम्ही आल्याची खबर मिळाली नाही. जी, मग? सर्व भेटल्यावर यावं म्हणून. असं? मोहीम कशी झाली? चांगली झाली. मिळालेल्या लुटीची जमा झालेली आहे. ते आम्ही विचारलं नाही. सदरेवर जाता की नाही? जी, अलीकडे गेलो नाही, कारण तिथं कोणी आम्हाला विचारित नाही. आमचं मन तिथं रमत नाही. युवराज, मन रमवण्यासाठी राज्यकारभार करायचा नसतो. एवढ्या कष्टानं जे राज्य उभं केलं ते मन रमवण्यासाठी नव्हे. राजारामांना तुम्ही महाली येण्याची बंदी घातलीत? संभाजीराजांनी राजांच्याकडे पाहिले. ते शांतपणे म्हणाले, जी, काय गुन्हा घडला बाळराजांच्या हातून? आबासाहेब, खरं सांगायचं झालं तर आम्हाला खरंच ऐकायचं आहे. बाळराजे आमच्या महाली आले तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. ते आमच्या ध्यानी आलं तेव्हाच आम्ही त्यांना मनाई केली. राजांनी संभाजीराजांच्याकडे पाहिले. संभाजीराजांच्या डोळ्यात पाणी गोळा झाले होते. त्यांच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, शंभूबाळ, राजकारण भावनेवर चालत नसतं. त्याला बुद्धीचं बळ असावं लागतं. चला, सदरेत सारी खोळंबली असतील. संभाजीराजांच्या सहराजे सदरेत आले. हवेत खूप उष्मा होता. सदरेवर अनाजी, मोरोपंत, निराजी, हंबीरराव, आनंदराव, रघुनाथपंत हजर होते. राजांनी अनाजींना क्षेमकुशल विचारले. रामनगरच्या विजयाबद्दल मोरोपंतांचे कौतुक केले. बघता बघता राजे पूर्ववत मोकळेपणी बोलू लागले. मोरोपंत, पावसाळा संपल्यावर आमचे खूप बेत आहेत. ते पार पाडायचे आहेत, तर त्याआधी इथली व्यवस्था पुरी व्हायला हवी. भागानगरमार्फत आम्ही विजापूरकरांशी सलोखा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मोगलांशी तसाच तह करण्याची आमची इच्छा आहे. तह करण्याचं कारण काय? अनाजींनी विचारले. आम्ही सांगितलं ना, पावसाळ्यानंतर काही काल आमच्या राज्यात स्वस्थता हवी आहे. निराजीपंत, तुम्ही मोगलांच्या बहादूर खानाकडे जा. विजापूरला आम्ही मदत केल्यामुळे तो थोडा संतापला असेल, पण तो लाचखाऊ आहे. पैशानं त्याला वश करा. खंडणी आणि मोगलाईची चाकरी मान्य करा. औरंगजेब काबूल कंदहारच्या बंडाव्यात गुंतला आहे. तो येऊन आमचा तह मान्य करीपर्यंत पुष्कळ वेळ मिळेल. मोरोपंत, उरलेलं काम तुम्ही पार पाडा. आमचा तिसरा शत्रू सिद्धी, तो मात्र स्वस्थ बसत नाही. आम्ही आजारी असता त्यानं आमच्या मुलखाला त्रास दिला. वेंगुर्ल्यासारखी बंदरं जळली. त्याची गय करून चालणार नाही. हवी तेवढी कुमक घेऊन तुम्ही सिद्धीचा पराभव करा. जी, मोरोपंत म्हणाले. राजांनी मोरोपंतांना मोहिमेचे विडे दिले. सर्व वाटाघाटी ठरल्या. अष्टप्रधानांनी मान्यता दिली. साहेब सदर राजे म्हणाले, रघुनाथपंत, घरी काय किंवा बाहेर काय, आम्हाला सदैव रणांगणाचाच विचार करावा लागतो. आम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत. येणार? जी, पावसाची चिन्ह दिसतात तेव्हा. अनाजी म्हणाले, अनाजी, वादळ वारा तर आमच्या पाचवीला पुजला. पहा ना, आम्ही गडावर आलो, पण क्षणाची उसंत नाही. चला. शंभूराजे, तुम्ही येणार? जी, मी? समजलं. रघुनाथपंत, अनाजी, चला. राजे नगारखान्याबाहेर आले. पूर्वेला भवानी टोकाकडे काळ्या फोर ढगांनी फळी धरली होती. जोराचा वारा वाहत होता. राजे पेठेतून जात होते. व्यापारी मुजरे करीत होते. राजांनी बामणवाडा ओलांडला.
जगदीश्वराच्या टेकडीवर राजे आले. समोर काळ्या दगडात बांधलेले मंदिर दिसत होते. देवालयाचा सुवर्ण कळस उठून दिसत होता. मंदिरात जाऊन राजांनी देवदर्शन घेतले. दर्शन आटोपून राजे पूर्वेच्या दरवाजात आले. समोर दूरवर पागेची इमारत दिसत होती. भवानी टोक नजरेस येत होते. रघुनाथ पंत म्हणाले, गड मोठा विशाल आहे. देवाचं देणं विशालच असतं पंत. समोर गोळा होणाऱ्या पावसाकडे राजे पाहत होते. एक काळाभोर मेघ आकाशातून पुढे सरकत होता. हवेत खूप उकाडा होता. वारा थांबला होता. क्षणभर सारे आसमंत स्थिर झाल्याचा भास झाला. वीज लख्खन चमकली आणि पाठोपाठ ढगांची नौबत झडली. पाऊस आला. अनाजी म्हणाले, बरं झालं देवळात आल्यावर पाऊस आला. रघुनाथ पंत म्हणाले, पाऊस कोसळत होता. वीज कडाडत होत्या. सेवकांनी ओवरीवर बैठक घातली. राजे सर्वांसह बैठकीवर बसले. देवालयाच्या चारी बाजूंच्या ओवऱ्यांचे पाणी आतल्या चौकाच्या फरशीवर पडत होते. त्याचा अखंड नाद उठत होता. आकाशात बदललेल्या वाऱ्यांवर ढगांची उलथापालथ होत होती. पावसाचा वेग वाढत होता. हळूहळू पाऊस कमी झाला. सायंकाळचे सूर्यकिरण गडावर फाकले. वाड्याकडे जाण्यासाठी राजे उठले. राजे देवालयाच्या बाहेर आले. आकाश नितळले होते. मातीचा वास तरवळत होता. एक भला मोठा पांढरा ढग माथ्यावर आला होता. राजांची नजर त्याच्यावर स्थिरावली. त्या मेघाकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, रघुनाथ पंत, तो मेघ पाहिलात? काही काळापूर्वी जलानं संपन्न असलेला मेघ आता कसा फिका वाटतो नाही? आपली संपत्ती रीती करून मोकळा झालाय ना तो. रघुनाथ पंत म्हणाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते म्हणाले, खरंच वाऱ्यावर फिरणारा, आकाशातून मुक्तपणे भ्रमण करणारा हा बैरागी मेघ. तपश्चर्येनं त्याचं जीवन कसं समृद्ध बनलेलं. पण त्या बैरागी मेघाला देखील पृथ्वीचं व्याकुळ तृषार्त रूप मोहवितं आणि पाहता पाहता आपलं सर्वस्व पृथ्वीला अर्पण करून तो मोकळा होतो. दानानं जीवन समृद्ध होतं असं म्हणतात. पण हे दान एवढं विलक्षण की दानानं निष्प्रभ झालेल्या मेघाहाती वाऱ्यावर विरून जाण्याखेरीज काहीच उरत नाही. रात्री राजे आपला नित्याचा फलाहार आटोपून झोपण्याकरता महाली आले. समया तेवत होत्या. महालाच्या दाराशी पावले अडखळली. महालात सोयराबाई उभ्या होत्या. राजांना पाहताच त्यांनी डोळ्यांना पदर लावला. राजे संथपणे जवळ गेले. राणीसाहेब, काय झालं? सोयराबाईंनी नजर वर केली. त्या म्हणाल्या, चुकून बोलून गेले तर. असं बोललं जातं ते चुकूनच. संयम राहिला नाही म्हणजे म्हणून काही घाव बसायचा टळत नाही. चुकलं म्हणते ना, क्षमा मागायची काही गरज नाही. आमच्या मनात काही नाही. खरं आम्ही खोटं बोलत नसतो. मग महाली ते अशक्य, पण त्यानं काही बिघडलं नाही. तुम्ही आमच्या महाली येताच ना. माझ्या मनाला, राणीसाहेब, आम्ही आज फार थकलो. म्हणावं तसं आम्हाला अजून बरं वाटत नाही. आम्ही झोपतो. राजे पलंगाजवळ गेले. पलंगावर हात जोडून चिंतनात मग्न झालेली मूर्ती सोयराबाईंनी काही क्षण निहाळली आणि हलक्या पावलांनी त्या महालाबाहेर पडल्या. समया शांत करण्यासाठी महादेव जेव्हा महाली आला तेव्हा राजांना निद्रा लागली होती. अधुना नवम भागस्य चतुर्विंशतिः कथा एषा. पावसाळ्याची गडबड गडावर चालू होती. साऱ्या घरांना झडी लावून घेण्यात आल्या. गडावरच्या पागेच्या गंजी बांधून घेण्यात आल्या. पाचाडहून अंबरखान्यात धान्य भरले जात होते. पश्चिमेकडचे वारे सुटले. सागरावरून येणाऱ्या ढगांनी आकाशात छपरी धरली. गार वाऱ्यांनी पावसाची नांदी दिली. मृगाचे शिडकावे पडू लागले. पावसाळा आला की फौजेला उसंत मिळे, पण राजांनी सर्व फौजेला उसंत दिली नाही. मोरोपंतांच्यासह काही फौज जंजिऱ्यात गुंतली होती. राजांचे नजरबाज भागानगरपर्यंत पोहोचले होते. निराजीपंत औरंगाबादेला बहादूर खानाकडे गेले होते. राजे सर्व बातम्या ऐकत होते. गडाच्या विवेक सभेला रंग भरत होता. सकाळी स्नान आटोपून राजे महालात आले. मनोहरी राजांच्या देव्हाऱ्यासमोर बेलपत्रे ठेवीत होती. 2 दिवसात राजांना मनोहरी दिसली नव्हती. मनू, तुझा पत्ता कुठं आहे? पाचाडला गेले होते. पाचाडला? ते बरं. पण त्याचे उत्तर मनोहरीला द्यावे लागले नाही. महालात येणाऱ्या सोयराबाईंनीच त्याचे उत्तर दिले. 4 दिवसांनी मासाहेबांचं श्राद्ध. तेव्हा व्यवस्थेसाठी तिला पाठवली होती. मासाहेबांच्या आठवणीबरोबर राजांचा जीव भारावला. एक दीर्घ निश्वास सोडून ते म्हणाले, पाहता पाहता 2 वर्ष निघून गेली, पण मासाहेबांची आठवण एक दिवसही मनातून हलत नाही. एक माणूस जातं, पण केवढं रीतेपण निर्माण करून. राजांनी क्षणात तो विचार मागे सारला. त्यांनी सोयराबाईंना विचारले, मग सर्व तयारी झाली? हो. अनाजींना पण गडाखाली पाठवले. कसलीच कमतरता ठेवू नका म्हणून मी बजावले. राजे खिन्नपणे हसले.
राणीसाहेब, माणूस असेपर्यंत आपण जे करू तेच खरं. त्याच्या पश्चात या गोष्टी केल्या काय आणि न केल्या काय सारख्याच. श्राद्धाला काहीच का महत्त्व नाही, तसं मी म्हटलं नाही. त्या व्यक्तीच्या श्रद्धेचं ते प्रतीक, त्या थोर आत्म्याची जाण वर्षातून एक दिवस तर मनात प्रगटावी म्हणून हा दिवस पाळायचा. एका गमावलेल्या आठवणीला उजाळा द्यायचा. आलेला एकाकीपणा त्या आठवणीत विसरण्याचा प्रयत्न करायचा. राणीसाहेब, सर्व गोष्टी चांगल्या तऱ्हेनं, चांगल्या मनानं करा. माँसाहेबांची आठवण जतन करण्यात आपणा सर्वांचं हित आहे. महादेव महाली आला. त्याने वर्दी दिली. बाळाजी आले आहेत एवढ्या सकाळी? ठीक आहे, त्यांना बोलाव. सोयराबाई मनोहारी आतल्या दरवाजाने निघून गेल्या. बाळाजी महाली आले. बाळाजी, या, काय खबर आणली? मोगलाईतील एक सरदार मोहम्मद कुली खान आपल्या दर्शनासाठी आलेत. मोहम्मद कुली खान? राजे विचारात पडले. क्षणभर राजे ते नाव आठवण्याचा प्रयत्न करीत होते. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. ते म्हणाले, आम्ही मोहम्मद कुली खानांना ओळखीत असू. असं वाटतं सायंकाळी सर्वांना सदरेवर यायची आज्ञा करा. आम्ही कुली खानांची भेट तिथंच घेऊ. जी, म्हणून बाळाजी वळले. बाळाजी, जी, कुली खान आमच्या भेटीला येतील तेव्हा ते निशस्त्र आहेत याची खात्री करून घ्या. जी, तोवर त्यांची गडावर चोख व्यवस्था ठेवा. त्यांच्याबरोबर कोण आहे? त्यांचं अश्वपथक पाचाडलं आहे. संगती 2-4 हाशम आहेत. ठीक, जा तुम्ही. बाळाजी गेले. राजांनी मनोहारीला बोलावणे पाठवले. मनोहारी आली तेव्हा राजे बैठकीवर बसून आराम करीत होते. मनोहारी, धाकट्या राणीसाहेबांना आम्ही बोलावलंय म्हणून सांग. थोड्या वेळाने पुतळाबाई महालात आल्या. राजांनी आज्ञा केली, राणीसाहेब, आज बुद्धिबळ खेळावी असं मनात आहे. आमचा पट काढा. आता? हो, आमच्या अस्वस्थ मनाला तेवढाच विरंगुळा वाटेल. पुतळाबाई हसल्या. त्यांनी बुद्धिबळाचा डाव मांडला. राजे म्हणाले, तुम्ही सुरुवात करा. पुतळाबाईंनी राजासमोरचे प्यादे उचलले. एक घर पुढे सारले. राजांनी सांगितले, पुतळा, राजासमोरचं प्यादं प्रथम चालवू नये. बहुधा ते प्यादं खर्ची पडतं. पण राजा सुखरूप राहतो ना, ते प्याद्याच्या ध्यानी येत नाही. काय म्हटलं? काही नाही. बरं, आठवलं. आज एक मोगल सरदार आपल्या भेटीला आले आहेत. सायंकाळी सदरीत आलात तर तुम्हालाही गंमत बघायला मिळेल. येईल ना? राजांनी उंटासमोरचे प्यादे पुढे ढकलले. सायंकाळी खासे सदरेचा रे गोळा झाल्याची वर्दी राजांना आली. राजे सदरेकडे निघाले. सदरेत संभाजीराजे आधीच गेले होते. साऱ्यांचे मुजरे घेऊन राजे आपल्या उच्चासनावर स्थिर झाले. रघुनाथ पंत, येसाजी, हंबीरराव, आनंदराव, बाळाजी ही मंडळी हजर होती. राजांनी मोहम्मद कुली खानांना दरबारी आणण्याची आज्ञा केली. साऱ्यांची नजर दरवाजाकडे होती. राजांनी उजव्या बाजूच्या खिडकीकडे पाहिले. जाळीच्या पडद्याआडची हालचाल नजरेत आली. राजांच्या चेहऱ्यावर नित्याचे स्मित प्रगटले. सारी सदर मोगलाईचे कोणते राजकारण शिजते हे पाहण्यास आतुर बनली होती. मोहम्मद कुली खानाने सदरेत प्रवेश केला. त्याने राजांना कुर्निसात केला. त्याचा स्वीकार न करता राजे बोलले, मोहम्मद कुली खान. महाराज, मोहम्मद धीर करून बोलला. मुजरासुद्धा विसरलात? त्या शब्दांबरोबर मोहम्मद कुली खानाचे शिर झुकले. डोक्यावरची मोगलाई किमोश, अंगातला मोगलाई अंगरखा, पायातली विजार, या वेशाचा मोहम्मदाला विसर पडला. उभ्या जागी तो रडू लागला. सारी सदर आश्चर्यचकित झाली. राजे संतपणे म्हणाले, मोहम्मद कुली खान, औरंगजेब बादशहाचे 50,000 निष्ठावंत सरदार. महाराज, क्षमा. क्षमा? आणि तुम्हाला पाहून आमच्या मनाला केवढ्या वेदना होतात याची कल्पना यायची नाही नेताजी. तुम्ही आमचे आप्त, एकेकाळचे आमचे सेनापती. आठवा तुमचा पराक्रम. खुद्द आमची प्रतिमा असा तुमचा लौकिक होता. तुम्हाला लोक प्रति शिवाजी असं समजत होते. तेच नेताजी आमच्यासमोर मोहम्मद कुली खान म्हणून येतात. महाराज, मी चुकलो. नेताजी कळवळले. सारी सदर चकित होऊन पाहत होती. नेताजी पालकरांची ओळख अजून पटत नव्हती. नेताजी, काय केलं हे? आमचा पडता काळ पाहताच अवघ्या 3,000साठी आदिलशाही जवळ केलीत. मिर्झा राजांनी 5,000 देऊ करताच आदिलशाही सोडून मोगलाईला मिळाला. तुम्हाला पाहून औरंगजेबाला कोण आनंद झाला असेल. त्यानं तुम्हाला आणखी कोणती मनसब देऊ केली की जिच्यासाठी तुम्हाला तुमच्या धर्माचाही विसर पडला? राजांचा एक एक शब्द चापकाप्रमाणे नेताजींच्या अंगावर फुटत होता. नेताजींनी आपली घायाळ नजर वर केली. महाराज, मी हौसेनं मुसलमान झालो नाही. माझ्यावर सक्ती करण्यात आली. मला मानावंच लागलं. 3 वेळा पळून जायचा प्रयत्न केला पण यश आलं नाही. संधी मिळताच मी आलो. कुणाला सांगता हे नेताजी? मला? धाकूटपणापासून आम्ही या देशात आहो. खरं खोटं आम्ही जाणतो. माणसाचं माणूस ओळखतो. पण
9 वर्षांमध्ये आज पळून जायला सवड मिळाली? तुम्ही मुसलमान झालात आणि आपल्या बायका मुलांनाही मुसलमानी धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिलात, हे खोटं? नेताजींची मान खाली झुकली. राजांचा संताप वाढला होता. त्यांचा आवाज मंदावला होता. खरंच औरंगजेबानं तुमच्यावर मोठी कृपा केली. हिंदू धर्माला कलंक असलेले तुम्ही त्यानं तुम्हाला आपल्या धर्मात जागा दिली. नेताजी धावला. राजांच्या समोर आसनाजवळ त्याने मस्तक टेकले. राजे, मला वाचवा. तुम्ही आप्त म्हणून नको, पण छत्रपती म्हणून पायांजवळ जागा द्या. मला माणसात घ्या राजे. राजे म्हणाले, नेताजी उठा. या अश्रूंना काय अर्थ आहे? परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं ते जीवाच्या पायघड्या घालून श्रींचं राज्य उभं करणाऱ्याच्या रक्षणासाठी. ज्या माणसाला राज्याशी इमान नाही, दिल्या वचनाची चाड नाही, एवढंच नव्हे तर स्वधर्माबद्दल निष्ठा नाही, त्याच्याबद्दल आम्ही काय करणार? असे आमच्या समोर येण्यापेक्षा रणांगणात गाठ पडली असती तर फार बरं झालं असतं. नाही, देशद्रोह्याला आमच्या राज्यात छत्र नाही. नेताजींच्याकडे एकदाही न पाहता राजे सदर इथून निघून गेले. संभाजीराजे नेताजींच्याकडे धावले. सारे गोळा झाले. नेताजींच्या शोकाला सीमा राहिल्या नव्हत्या. केलेले सांत्वन त्यांच्या कानांपर्यंत पोहोचत नव्हते. महादेव सदरीत आला. त्याने संभाजीराजांना सांगितले. संभाजीराजे महादेवाच्या पाठोपाठ आत गेले. आत पुतळाबाई, सगुणाबाई उभ्या होत्या. पुतळाबाईंनी डोळे टिपले. पुतळाबाई म्हणाल्या, नेताजी काकांना तुमच्या महाली घेऊन चला. जी, संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजांच्या महाली नेताजी बराच उशीर होते. दिवे लागण झाल्यावर ते वाड्याबाहेर गेले. रात्री राजांच्या महाली पुतळाबाई आल्या. राजांच्या शेजारी त्या उभ्या होत्या. पुतळाबाईंच्या म्लान चेहऱ्याकडे पाहून राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, पुतळा, काय झालं? एक मागणं मागितलं तर द्याल? मुळीच नाही, राजे म्हणाले. तुम्ही नेताजींच्याबद्दल रदबदली करायला आलाय ना? खरं आहे. किती केलं तरी ते बाईचे काका. त्यांच्याकडे पाहवत नाही. त्यांना परत नाही राणीसाहेब. नेताजींचा गुन्हा फार मोठा आहे. आम्हाला उगा भीड घालू नका. पुतळाबाई काही बोलल्या नाहीत. काही क्षण त्या तशाच उभ्या होत्या आणि नंतर महालाबाहेर जाऊ लागल्या. निघालात? जी, जाते ना. रागावलात? छे, मुळीच नाही. पुतळाबाई हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाल्या, मला माहीत आहे आमची तेवढी योग्यता नाही. कुणाबद्दल बोलता? राजांनी आश्चर्याने विचारले. थोरल्या राणीसाहेब. दुसरं कोण? बजाजी असेच मुसलमान झाले होते, पण त्यांना पायांजवळ जागा मिळाली. त्यांनीही हाच गुन्हा केला होता. माझी तक्रार नाही. मी रागावलेही नाही. शब्द टाकण्याआधी मला कळायला हवं होतं. पुतळा, राजे उद्गारले. थांब, जाऊ नको. निदान तू तरी आम्हाला समजून घे. बजाजी आदिलशाही सरदार होते. आदिलशाहीशीच एकनिष्ठ राहिले. पण नेताजी आपले होते. आमचे सेनापती होते. त्यांचं इमान आमच्याकडे रुजू झालं होतं. आमच्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा होता. ही सारी नाती त्यांनी हून तोडली. नेताजी आम्हाला सोडून गेले. मनाला फार वाईट वाटलं. पण जेव्हा धर्म बदललेला समजलं तेव्हा कैक दिवस आमच्या मनाला चैन पडलं नाही. त्यांच्यासाठी आम्ही फार यातना भोगल्यात राणीसाहेब. माझं काही म्हणणं नाही. मी जाते. राजे उठले. थांब म्हणत ते त्यांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. इकडे बघ. पुतळाबाईंची नजर वळली. राजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. पुतळा, काळजी करू नको. आम्ही नेताजींना परत आमच्यात घेऊ. खरं? अगदी खरं. क्षणभर आम्हीही विसरलोच होतो. नेताजी किती केलं तरी आपल्या माणसांना शिक्षेऐवजी क्षमा करणं हेच योग्य. माझ्यासाठी का म्हणता हे? तुमच्यासाठी म्हटलं तरी कुठं बिघडतं? तुमचा तो हक्कच आहे. पण पुतळा, पुन्हा कधी याविषयी शंका धरू नको. आमच्या मनाची पारख करण्यात निदान तू तरी चुकू नको. सगुणेला, धाकट्या बाईंना तसं सांगू? जरूर सांगा. नेताजी जरूर आमच्यात येतील म्हणावं. पुतळाबाई आनंदाने वळल्या. जीवनातल्या परमोच्च आनंदाचा क्षण उपभोगीत असल्याची जाणीव पुतळाबाईंना होत होती. त्या आनंदात त्यांचे भान हरपत होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागी पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्. शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.